नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर खैरनार एमकेज अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। मागील आपण 2 ते 3 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत। त्याच्यात 10वीच्या बेसवरती एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये करिअर कसं करायचं ते आणि नंतर 12वीच्या बेसवरती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कसं करिअर करायचं ते त्याबद्दल डिफेन्स मध्ये करिअर करण्याबद्दल माहिती दिली होती। जर अजूनपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका। चला तर विद्यार्थी मित्रांनो, परत तुमच्यासाठी मी आज पदवीच्या बेसिसवरती म्हणजे ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कशा असतात आणि कोणत्या असतात त्याबद्दल आज आपण माहिती दिली आहे। विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत आपण ग्रॅज्युएशन लेवलला येतो तोपर्यंत आपली मॅच्युरिटी लेवल हाय होऊन जाते आणि आपल्याला प्रत्येक गोष्टींची समज यायला लागते। मग तसंच आपल्या करिअर बाबतही आपण खूप कॉन्शियस असतो, सावधानतेने आपण वेगवेगळे पावले ठेवून आपल्या करिअरबद्दल विचार करत असतो। काही मुलांचे 11वी 12वी पासून स्वप्न असतात, त्या स्वप्नांचा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पायवाट शोधत असतात। काही मुलं ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला येईपर्यंत बघत असतात की कोणती एक्झाम द्यायची, काय द्यायची। त्यासाठी मी आज ही जे व्हिडिओ बनवलेली आहे बनवणार आहे ती सगळ्यांसाठी म्हणजे 11वी 12वी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी तर ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांपर्यंत खूप उपयुक्त अशी व्हिडिओ म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बद्दल मेन ज्या इम्पॉर्टंट एक्झाम असतात त्याबद्दल आज मी डिस्कस करणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, आज मी सर्वप्रथम तुम्हाला ग्रॅज्युएशन कोणकोणत्या याच्यात करता येतात ते आधी सांगून देतो आणि त्यानंतर आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी। आपण आपल्या भाषेत सरळ भाषेत 15वी कंप्लीट करणं त्याला ग्रॅज्युएशन असे म्हणत असतो। मग ग्रॅज्युएशन हे आपण बीए दॅट इज बॅचलर ऑफ आर्ट्स करू शकतो। त्यानंतर बीएससी बॅचलर ऑफ सायन्स मध्ये आपण बीएससी करू शकतो, ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकतो। त्यानंतर बीकॉम बॅचलर इन कॉमर्स, त्यानंतर प्रोफेशनल कोर्स बी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग और बीटेक बॅचलर ऑफ टेक्निकल, बी फार्मसी बॅचलर इन फार्मसी, बीसीएस कंप्यूटर सायन्स बॅचलर इन कंप्यूटर सायन्स, बीसीए बॅचलर ऑफ कंप्यूटर ऍप्लिकेशन, बीएससी नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्री घेऊन आपण आपले बॅचलर म्हणजे ग्रॅज्युएशन हे कंप्लीट करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी बीए करतात, बीकॉम करतात, बीएससी करतात, बीटेक करतात, फार्मसी करतात, परंतु त्यानंतर करायचे काय तर त्यानंतर सरळ आणि साधा सोपा पर्याय आपले करिअर घडवण्यासाठी ते म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षा। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत उतरायचं झालं तर आपल्याला बेसिक पाया हा 9वी 10वी पासूनच क्लिअर करावा लागतो। मग त्यामुळे मी ही जो आज इन्फॉर्मेशन देणार आहे, माहिती देणार आहे ती सगळ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम कोणत्या असतात त्यांची माहिती असणं गरजेचं आहे आणि आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठीच ठेवलेला आहे। सर्वप्रथम आपण स्पर्धा परीक्षेचं नाव घेतलं म्हणजे आपल्याला एमपीएससी, यूपीएससी या एक्झाम डोळ्यासमोर येतात। परंतु विद्यार्थी मित्रांनो, फक्त एमपीएससी आणि यूपीएससी नव्हे तर वेगवेगळ्या फील्ड मध्ये आपल्याला सुद्धा आपला करिअर करण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता येतात, जसं बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेगवेगळ्या एक्झाम्स, अशा वेगवेगळ्या फील्ड मध्ये आपल्याला आपलं करिअर घडवता येत असतं। आज आपण या व्हिडिओमध्ये एमपीएससीच्या एक्झाम बद्दल, त्यांचे वेगवेगळे एक्झाम पॅटर्न, वेगवेगळ्या एक्झामचे नाव काय असतात, त्याचा एक्झाम पॅटर्न कसा असतो, त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कशी असते ती बघणार आहोत। त्यानंतर यूपीएससीच्या वेगवेगळ्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम बद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे मुलं डिफेन्स कडे बघत नाही अशा मुलांकडे विद्यार्थ्यांचं अट्रॅक्शन करण्यासाठी मी आज खास करून डिफेन्स मध्ये आपल्याला ऑफिसर व्हायचं असेल, जॉईनिंग करायचे असेल लेफ्टनंट, सब लेफ्टनंट म्हणून, तर डिफेन्स मध्ये कोणत्या एक्झाम महत्त्वाच्या आहेत, कसे असतात आणि कोणत्या पॅटर्न वरती होत असतात त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक केलेलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ देणं हे माझं रिस्पॉन्सिबिलिटी आहे। मी सगळ्यांना सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सपोज आपल्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहोत, तर आज आपण एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, एसएससी या एक्झाम मध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या एक्झाम येतात त्याबद्दल माहिती घेऊ। सर्वप्रथम आज आपण एमपीएससीच्या एक्झाम बद्दल माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, फक्त नावाला एमपीएससी म्हणजेच एमपीएससी एक्झाम असते असं काही नसते, त्याच्यात वेगवेगळे प्रकार पडतात। जसं एमपीएससी ही एक बोर्ड आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र
लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही महाराष्ट्र राज्याकरिता वेगवेगळ्या ऑफिसर नेमणूक करण्यासाठी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची एक्झाम म्हणजे स्टेट सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, स्टेट सिव्हिल सर्व्हिस एक्झाम सर्व प्रचलित नाव म्हणजे राज्यसेवा. दरवर्षी एमपीएससी मार्फत राज्यसेवा ही एक्झाम घेतली जात असते. त्यामध्ये राज्यसेवामध्ये डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे, आयुक्त वगैरे अशा वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक होत असते. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिस एक्झाम ही एक एक्झाम आहे. त्यानंतर ब गट, नॉन गॅजेटेड आणि क गट अशा वेगवेगळ्या एक्झाम मध्ये एक्झाम होत असते. त्याच्यात PSI, STI, ASO अशा 3 सेक्शन मध्ये ही एक्झाम डिवाइड केलेली आहे. ASI, STO अशा वेगवेगळ्या एक्झाम डिवाइड केलेली आहे. PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, STO म्हणजे स्टेट टॅक्स ऑफिसर, असिस्टंट सेल्स टॅक्स ऑफिसर अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण एक्झाम देता येऊ शकते. त्यानंतर क गटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम देता येतात. जसं क्लर्क टायपिस्ट ही एक्झाम देता येत असते. त्यानंतर क्लर्क टायपिंग आणि अजून वेगवेगळ्या एक्झाम देता येत असतात. नंतर एक्साइज टॅक्स ऑफिसर ही एक्झाम देत असते. त्यानंतर वेगवेगळ्या एमपीएससी ची फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम असते. फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम या एक्झाम देण्यासाठी ऍटलीस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट होणं किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असणं गरजेचं असतं. त्यानंतर एमपीएससीच्याच सगळ्यात प्रचलित आयटीओ नावाची एक्झाम, आयटीओ बनण्यासाठी आपल्याला असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर AMV जी खास करून मेकॅनिकल, ऑटोमोबाईल डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या बेसिसवरती देता येत असते. त्यानंतर ऍग्रीकल्चर मध्ये एक्झाम देता येत असतात. ऍग्रीकल्चर फील्ड मध्ये एक्झाम देता येते. त्यानंतर खास करून इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा या तिघ याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झाम इंजिनिअरिंगसाठी एक्झाम देता येत असते. तसंच एमपीएससीची ज्युनियर इंजिनिअरिंग ही एक्झाम होत असते. नंतर एमपीएससीची ज्युडिशियल जजसाठी होणारी एक्झाम देता येत असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम असतात. आता यांचा हे झाले वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम ज्या दरवर्षी नोटिफिकेशन निघून एमपीएससी कंडक्ट करत असते. तसं स्टेट राज्यसेवाचा सगळ्यांचा एक पॅटर्न असतो. त्या पॅटर्न मध्येच विद्यार्थी हे सिलेक्ट करता येत असते. म्हणजे पहिलं असतं पूर्व परीक्षा होत असते. त्यानंतर मुख्य परीक्षा व उर्वरित मुलाखत अशा तीन स्टेप मध्ये या एक्झामचा निकाल येत असतो. म्हणजे सर्वप्रथम आधी पूर्व परीक्षा देणं गरजेचं असतं. जर पूर्व परीक्षेचे आपण गुणवत्ता अधिक आल्यावर आपल्याला मुख्य परीक्षा देणं गरजेचं असतं. त्यानंतर मुख्य परीक्षा ही गुणवत्ता अधिक आल्यानंतर आपल्याला मुलाखत होत असते व त्यानंतर ट्रेनिंग सिलेक्शन झाल्यावरती ट्रेनिंग दिली जात असते, प्रशिक्षण व शेवटी पोस्टिंग केली जात असते. अशा प्रकारे एमपीएससी ची ही परीक्षा होत असते. मी तुम्हाला एमपीएससी च्या पेपर पॅटर्न व टाइमिंग अवर व सिलेबस बद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे वेगवेगळ्या एक्झाम साठी. त्यानंतर त्या व्हिडिओ मध्ये आपण बघू शकता. थोड्याच दिवसात तो व्हिडिओ येणार आहे. ह्या एमपीएससी च्या महत्त्वाच्या आणि प्रचलित अशा एक्झाम होत्या. आता आपण यूपीएससी च्या एक्झाम बद्दल डिस्कस करू. ह्या व्हिडिओ मध्ये माझा मेन फोकस हा डिफेन्स मधील ऑफिसर लेवलच्या एक्झाम कोणत्या असतात त्या आपण बघणार आहोत. बरेचसे ग्रामीण भागातील मुलांना त्याबद्दल माहिती नसतं, म्हणून हा व्हिडिओ मी स्पेशल त्यांच्यासाठी बनवलेला आहे. यूपीएससी च्या एक्झाम बघून घेऊ जरा. यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, राष्ट्रीय लोकसेवा आयोग, दिल्ली इथे स्थित आहे. त्यांच्या मार्फत मेनली सिव्हिल सर्व्हिस एक्झाम बद्दल माहिती देतो मी तुम्हाला. सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन आताच मागे काल एमपीएससीचा रिझल्ट, आज एमपीएससीचा राज्यसेवेचा रिझल्ट आला आणि 2-4 दिवसापूर्वी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचा यूपीएससीचा रिझल्ट लागला. यूपीएससी मध्ये सगळ्यात प्रथम सगळ्यात महत्त्वाची एक्झाम आयएएस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असते. त्यानंतर आयपीएस इंडियन पोलीस सर्व्हिस, त्यानंतर आयआरएस
इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, फॉरेस्ट सर्व्हिस IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, अशा 4 महत्त्वाच्या खूप इम्पॉर्टंट अशा सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, बरेचसे एक्झामिनेशन आहेत सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. मी 4 एक्झामिनेशनचे नाव सांगितले: इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. तर या एक्झाम व्यतिरिक्त इंजिनिअरिंग फील्डसाठी, सायंटिस्ट, भूवैज्ञानिकसाठी अशा सांख्यिकीचं नॉलेज असणारे अशा वेगवेगळ्या UPSCच्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात. आपण लेटर ऑन त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवतो. आज या व्हिडिओमध्ये फक्त IAS, IPS, IRS, IFS यांचं सिलेक्शन प्रोसिजर कशी असते. सगळ्यात आधी ऍप्लिकेशन इन्व्हाइट झाल्यानंतर प्रिलिम देण्यात असते, पूर्व परीक्षा वेगवेगळे पेपर. पूर्व परीक्षेमध्ये पेपर दोन पेपर असतात. नंतर मुख्य परीक्षा. विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगायचं राहिलं, MPSCच्या एक्झाम पॅटर्न मध्ये पूर्व परीक्षा ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असते आणि मुख्य परीक्षा ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असते. परंतु UPSC मध्ये पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असून मुख्य परीक्षा ही कन्व्हेन्शनल टाइप असते, लिखित स्वरूपात लिहावं लागते. लिखित स्वरूपाची एक्झाम असते मुख्य परीक्षा. आणि शेवटी पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्ट मुलाखत घेतली जात असते व या तिघा परीक्षांचा एकत्र निकाल फायनल मेरिट लिस्ट लावली जात असते. मुख्य गुणवत्ता यादी व शेवटी सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला जसा प्रेफरन्स दिला असतो त्याच्यानुसार सिलेक्ट होऊन आपण वेगवेगळ्या याच्यासाठी निवडला जातो जे आपल्याला पाहिजे असतं ते. आणि शेवटी मग ट्रेनिंग घेऊन पोस्टिंग होत असते. अशी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन महत्त्वाची एक्झामिनेशन आहे. भारतात बरेचसे विद्यार्थी, बरेचसे तरुण या एक्झामिनेशनचा 2-3 वर्षापासून अभ्यास करतात. ह्या एक्झामिनेशनसाठी आपल्याला खूप बेसिक अभ्यासाची गरज असते. तसेच वेगवेगळे रेफरन्स बुक्स वापरून आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचा अभ्यास करू शकतो. NCERTचा पॅटर्न आपण फॉलो करून वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज घेऊन या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी आपण वेळ देऊ शकतो, जर आपले स्वप्न असेल तर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आज जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तो म्हणजे डिफेन्स एक्झामिनेशन. डिफेन्स एक्झामिनेशन आफ्टर ग्रॅज्युएशन, एक्झाम्स आफ्टर ग्रॅज्युएशन. सर्वप्रथम डिफेन्स मध्ये जर आपल्याला ऑफिसर व्हायचं असेल तर UPSCची, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची सगळ्यात मोठी एक्झाम CDS, कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस ही CDS महत्त्वाची एक्झाम असते. त्यामार्फत आपल्याला INA, IAF, इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही, इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून याच्यामध्ये आणि शेवटी OTA ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी इथं आपल्याला जाता येत असते. जर आपल्याला INA, IFA यामध्ये जर प्रेफरन्स दिलेला असेल तर आपल्याला मॅथ, जीके, इंग्लिश अशा 3 सेक्शन वरती पेपर होतात. आणि OTA मध्ये फक्त जीके आणि इंग्लिश या 2 सेक्शन मध्ये पेपर होत असतो. 2 सेक्शन मध्ये पेपर होत असतो. CDS ही महत्त्वाची एक्झाम आहे. जर आपण CDS क्रॅक केली, याचा पॅटर्न कसा असतो: रिटन एक्झामिनेशन, त्यानंतर SSB इंटरव्ह्यू आणि फायनल मेरिट अशा हा CDSचा पॅटर्न असतो. वर्षातून 2 वेळा, ट्वाइस इन इयर, 2 वेळा ही एक्झाम घेतली जात असते. 2 टाइम्स इन इयर, वर्षातून 2 वेळा ही एक्झाम घेतली जात असते. बरेचसे मुलं सीडीएस साठी ट्राय करत असतात. विशेष म्हणजे CDS ही कोणत्याही ग्रॅज्युएशन जो ज्याचं झालं असेल त्याला एक्सेप्ट BA सोडून कोणत्याही ग्रॅज्युएशन वाल्याला CDS ही एक्झाम देता येत असते. त्यानंतर UPSCची CAPF ही नावाची एक्झाम देत असते. सेंट्रल असिस्टंट पोलीस फोर्स वर्षातून फक्त एकदा आणि 8 ऑगस्ट किंवा जवळपास याच्यामध्ये एक्झाम होत असते. तारीख फिक्स, डेट फिक्स असते UPSCची. थोडं इकडे तिकडे चेंज होऊ शकतात. सेंट्रल असिस्टंट पोलीस फोर्स यांचा हा लिखित स्वरूपाचा पेपर असतो. आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू असतो. UPSCची ही एक्झाम झाल्यानंतर, ह्या 2 UPSCची एक्झाम झाल्यानंतर आपण पर्सनल बोर्ड कडे विचार करू. AFCAT नावाची एक्झाम सगळ्यात सोपी आणि क्रॅक करू शकेल अशी AFCAT एक्झाम ही एअरफोर्स ऑफिसर साठी, एअरफोर्स मध्ये ऑफिसर होण्यासाठी AFCAT नावाची एक्झाम देता येत असते. वेगवेगळ्या सेक्शनसाठी AFCAT दिली जात असते. टेक्निकल, नॉन टेक्निकल, ग्राउंड ड्युटी याच्यासाठी AFCAT एक्झाम देतात. AFCAT वरती आपण
ॲपकॅट एक्झाम ही वर्षातून 2 वेळा येत असते, आणि ॲपकॅट आपण वय वर्ष 23 आणि 25 इयर्स पर्यंत देता येत असते. टेक्निकल साठी 23 इयर्स आणि नॉन टेक्निकल साठी 25 इयर्स. तसंच सीडीएससी 24 इयर्स पर्यंत देता येत असते. सीएपीएफ ही 25 इयर्स पर्यंत देता येत असते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. ॲपकॅटचा एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगतो. ॲपकॅटचा 300 मार्क्सचा एक्झाम असतो, 300 मार्क्सची एक्झाम होत असते. 300 मार्क्सची एक्झाम 2-2.5 तास मध्ये 300 मार्क्सची एक्झाम. त्यानंतर ॲपकॅट बोर्डचा एअरफोर्स बोर्डचा इंटरव्ह्यू होत असतो गांधीनगर वगैरे इथं इंटरव्ह्यू, आणि त्यानंतर शेवटी सिलेक्शन होत असतो. सिलेक्शन, मेडिकल सिलेक्शन ही प्रोसेस ॲपकॅट साठी आहे. त्यानंतर ॲपकॅट नंतर आपण विचार करूया आयएनएट ची एक्झाम ही 2 वेळा झालेली. त्याच्या आधी आयएनएट ची एक्झाम सुरू झाली होती 2019-20 मध्ये एक्झाम झालेली. 19-20 मध्ये ही एक्झाम 200 मार्क्सची एक्झाम झाली होती, 2 तासासाठी 2 आवर्ससाठी. 4 सेक्शन होते आणि 4 सेक्शनचा कट ऑफ मिळून आपल्याला क्लिअर करायचं होतं. 300 मार्क्स ॲपकॅट मध्ये 300 मार्क्स असताना एक क्वेश्चन 100 क्वेश्चन असतात. एक क्वेश्चन 3 मार्क्स असतो आणि 1 मार्क्सचा निगेटिव्ह असतो, 1 मार्क्स निगेटिव्ह. बरोबर. आयएनएटचा विचार केला. आयएनएट म्हणजे इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट असते. ॲपकॅट म्हणजे एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट. इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट 200 मार्कांची झाली होती मागच्या 2020 मध्ये. मी आयएनएट ही 200 पैकी 173 मार्क पाडून क्रॅक केली होती आणि एसएसबी साठी सिलेक्शन झालं होतं. एसएसबी बँगलोरला माझा इंटरव्ह्यू होता एसएसबीचा, परंतु मी जास्त प्रिपरेशन न केल्याने स्क्रीन आउट झालेलो आहे. त्यानंतर सीपीओ एसएससी ची ही एक्झाम होत असते, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत. सीपीओ ही सुद्धा एक डिफेन्सची एक्झाम आहे, एसआय किंवा सीपीओ म्हणतात. जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्याच्यात आपल्याला सब इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टर, असिस्टंट इन्स्पेक्टर यासाठी ही एक्झाम होत असते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व एक्झाम आपण डिफेन्स मध्ये करिअर करू शकतो. अजून काही वेगवेगळ्या एक्झाम बद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेल्या बँकिंगच्या एक्झाम, स्टाफ सिलेक्शनच्या, रेल्वेच्या एक्झाम बद्दल माहिती देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच डिफेन्स बद्दल माहिती देतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. वेगवेगळ्या व्हिडिओ पाहिजे असतील तर तसं कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि शेवटी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद.